नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम माझ्या सर्व यूट्यूब फॅमिलीला ज्यांनी मला सबस्क्राईब केले असेल किंवा ज्यांनी केले नसेल, जे माझे व्हिडिओ पाहत असतील किंवा नसतील, अशा सर्व यूट्यूब फॅमिलीला आभार व्यक्त करतो. कारण आपल्याला यूट्यूबची पहिली पेमेंट आपल्या अकाउंटला जमा झालेली आणि ती पेमेंट किती जमा झाली आहे किंवा ती पेमेंट मला कशी मिळाली, त्यासाठी मी काय स्ट्रगल केलेलं आहे किंवा कोणत्या पद्धतीने मी काम केलेलं आहे, याचा आपण थोडक्यात अभ्यास करणार आहोत. कारण आजचा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश एकच आहे की तुम्हाला देखील हे मोटिवेशन मिळणं गरजेचं आहे. का? कारण काही पैसा खर्च न करता तुम्ही यूट्यूबमधून खूप पैसा कमवू शकतात. आणि सोशल मीडियावर तुम्ही आता पाहतच असणार तर खूप लोक जबरदस्त पैसा ते कमवत आहेत आणि ते आज त्यांचे मोठे मोठे जे धैर्य होते, त्यांची स्वप्न जे होते, ड्रीम्स, ते सर्व ते त्या यूट्यूबच्या किंवा सोशल मीडियाच्या कोणत्याही प्लॅटफॉर्मद्वारे ते पूर्ण करून घेत आहेत. तर मी तुम्हाला एकदम शॉर्टकट सांगतो. मी माझं जे यूट्यूबची जर्नी ती मी 2020 मध्ये स्टार्ट केली होती, जेव्हा लॉकडाऊन होता. तर लॉकडाऊन होत असताना मग मी पण फ्री होतो, ऑफिस बंद होतं, तर त्यावेळेला मी यूट्यूब ओपन केलं आणि मी काम स्टार्ट केलं. बट माझ्याकडे एवढा सेटअप नव्हता किंवा मी एवढं हे समजलं नाही की याच्यात एवढं पैसा गुंतवणं गरजेचं आहे बुवा. असं मी एवढं फक्त एक टाइमपास म्हणून अकाउंट ओपन केलं आणि यूट्यूबचे चॅनल ओपन करून मी स्टार्ट केलं. आता त्यानंतर मी 2024 पर्यंत यूट्यूबमध्ये काही एवढा इंटरेस्ट घेतलेला नव्हता. एक कधीतरी व्हिडिओ टाकायचा, महिना 2 महिना 15 दिवस आणि चालत होतं जर्नी अशीच. तर त्यामध्ये काय झालं, यूट्यूबचा एक महत्त्वाचा पॉईंट आहे. यूट्यूब जो करत असेल किंवा सोशल मीडियाच्या कोणत्याही प्लॅटफॉर्मवर कोणी काम करत असेल तर माझी एक विनंती आहे, किंवा ते स्टार्ट करत असतील, ज्यांना करायचं असेल तर अशा सर्व यांचा स्वागत करतो मी. आणि त्यांना एक संदेश द्यायचा आहे मला. तुम्ही कोणत्याही प्लॅटफॉर्मवर, यूट्यूब असो, सोशल मीडियाच्या उदाहरणार्थ इंस्टाग्राम असो, फेसबुक असो, कुठेही तुम्ही काम करत असणार तर मित्रांनो कंटिन्युटी असणं खूप गरजेचं आहे. म्हणजेच तुम्ही रेग्युलर व्हिडिओ हे अपलोड करणं गरजेचं आहे. रेग्युलर म्हणजे एका दिवसात 8 करा किंवा 2 दिवसात 8 करा, पण व्हिडिओ हा तुम्ही अपलोड करायचा आहे. आता याच्या मागचं एक कारण सांगतो मी तुम्हाला. आता माझा प्रॉब्लेम काय झाला, 2020 मध्ये मी अकाउंट ओपन केलं, म्हणजे यूट्यूब स्टार्ट केलं. बट मी खूप दिवसानंतर व्हिडिओ अपलोड करायचो, 2 महिन्यानंतर, 1.5 महिन्यानंतर असे व्हिडिओ अपलोड करत होतो. याच्याने काय होत होतं की माझ्या यूट्यूब चॅनलला व्ह्यूज वाढत नव्हते किंवा सबस्क्रायबर वाढत नव्हते. आता तुम्हाला जर यूट्यूबवर पैसे कमवायचे आहेत तर तुम्हाला असा काही क्रायटेरिया आहे, तो पूर्ण करणं गरजेचं असतं. त्यानंतर तुमचं चॅनल मॉनिटाईज होतं आणि जोपर्यंत मॉनिटाईज होत नाही तोपर्यंत तुमचा ॲडसेन्स अकाउंट ओपन होणार नाही. ॲडसेन्स अकाउंट ओपन होणार नाही तर तुम्हाला पैसा मिळणार नाही. यूट्यूबचं खूप सोपं आहे, फक्त ते करून घेणं गरजेचं आहे. आपण याच्यापुढे आपल्या चॅनलवर सर्व यूट्यूब बाबतीत सर्व जेवढे पण मोटिवेशनल व्हिडिओ असतील ते आपण टाकत राहणार आहोत. कारण आज मला माहिती आहे की मी यूट्यूबमधून जे पैसे कमवले त्याची व्हॅल्यू काय आहे. का? कारण रिकामं प्रत्येक, आता तुम्ही गावोगावी बघा, इजी माणूस 2 किंवा 3 तास, कोणतेही मुलं असो कोणीही असो, इजी मोबाईल बघत असतो, की यूट्यूब बघत असतील, इंस्टाग्राम बघत असतील, फेसबुक बघत असतील, XYZ. तर तो वेळ तुम्ही वाया न घालता तुम्ही जर तो वेळ यूट्यूबला दिला तर मी तुम्हाला म्हणतो की तुम्ही फक्त मी सांगण्याप्रमाणे जर तुम्ही यूट्यूबचं काम करत गेलात तर तुम्हाला मी म्हणतो 5 ते 6 महिन्याच्या आत तुमचे चॅनल मोनेटाईज पण होईल आणि तुम्हाला पैसे देखील मिळतील. आता ते का सांगतोय, कारण मी अनुभव घेतलाय, मी एक्सपिरियन्स करून घेतलेला स्वतःचा, की मला माहिती आहे मी कसं काम केलं किंवा मी काय चूक केलेली आहे. एक्झॅक्टली तुम्हाला ती चूक होऊ नये म्हणून मी हे जे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला बनवून देणार आहे. आता ते काय चूक केलेली होती मी ते सांगतो, की मी रेग्युलर व्हिडिओ अपलोड करायचो नाही, पहिली चूक होती माझी. आणि दुसऱ्याचा कंटेंट्स मी घ्यायचो. मित्रांनो, तुम्हाला जर सोशल मीडियाच्या कोणत्याही प्लॅटफॉर्मवर जर तुम्हाला सक्सेस व्हायचं असेल तर तुमचे स्वतःचे कंटेंट्स बनवा. आता कंटेंट्स म्हणजे काय, तुम्ही जो व्हिडिओ बनवणार, आता ते कोणत्याही प्रकारचा व्हिडिओ असो, एज्युकेशनल लेवलचा असो, कॉमेडी असो, तुमच्या कोणताही असो, XYZ भरपूर आहेत ते, TV चॅनलचं असो, काही असो, तर तुम्ही ते स्वतःच्या मनाने बनवा, स्वतःची तयारी करा. व्हिडिओ बनवायच्या अगोदर त्याचा अभ्यास करा, अभ्यास करून मग व्हिडिओ बनवा. याच्याने काय होणार आहे, तुमचे कंटेंट्स, मला एक सांगा, यूट्यूबचा एवढा मोठा प्लॅटफॉर्म आहे किंवा इंस्टाग्राम किंवा फेसबुक, खूप मोठे प्लॅटफॉर्म आहेत. तर खूप लोक आहेत की त्यांना वेगवेगळ्या प्रकारची माहिती या यूट्यूबवर एका माहितीसाठी लाखो व्हिडिओ आहेत. याच्यात आपण विचार करतो की मी जर व्हिडिओ केला तर माझ्यापेक्षा तर भरपूर लोक आहेत जे आज 1 लाख सबस्क्रायबर आहेत, 1 मिलियन सबस्क्रायबर आहेत, तर माझा व्हिडिओ कोण पाहणार आहे. पहिली गोष्ट, तुमच्या मनामधील
जो निगेटिव्ह थिंकिंग आहे म्हणजे तुमचे नकारात्मक जे विचार आहेत ते तुम्ही लांब करा. दुसरी गोष्ट, तुम्ही सकारात्मक ऊर्जा निर्माण करा. उदाहरणार्थ माझ्याकडनं हे होईल आणि मी करेल. मला एक सांगा तुम्ही की जो आज 1 मिलियन सबस्क्रायबर असतील ज्याचे, XYZ मनोज दे सर आहेत, परत आपले मराठी चॅनल शुभम पवार आहेत, तर हे जे आहेत हे डायरेक्ट 1 मिलियन सबस्क्रायबर झाले का? नाही. यांनी खूप स्ट्रगल केलेले आहे. यांचे जुने व्हिडिओ पहा, सुरुवातीचे यांच्या चॅनलवर जा, जुने व्हिडिओ पहा किंवा माझ्या चॅनलवर जा. मी पण खूप स्ट्रगल केलेलं आहे. माझे आता 8,000 सबस्क्रायबर आहेत माझे, बट मी पण स्ट्रगल केलेलं आहे. तर मी इथपर्यंत पोहोचलेलो आहे. माझी पहिली पेमेंट आली, मला खूप आनंद झाला. मी त्या आनंदाची जी तुलना आहे मी तुम्हाला शब्दात करू शकत नाही. का? कारण काही मेहनत केल्यानंतर जर आपल्याला त्याचं फळ मिळालं तर ते खूप आनंदात मिळतंय आणि खूप हे वेगळी फील होते की आपण जे काम केलं किंवा जे आपण काम करतोय तर ते काम आपलं सक्सेस झालं आणि आपण त्या कामामध्ये आपण परिपूर्ण उतरलोय. आणि याचा जो आनंद असतो मित्रांनो, मी तुम्हाला शब्दात या आनंदाची व्याख्या करू शकत नाही. बट तो आनंद जर तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही यूट्यूब करा, सोशल मीडियाच्या कोणत्याही प्लॅटफॉर्मवर या. त्याचबरोबर हा व्हिडिओ जे पाहत असतील आई वडील भाऊ बहीण, तर सर्वांना माझी एक विनंती आहे की मी हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश असा नाही आहे की तुम्ही उदाहरणार्थ जर स्टुडंट असणार तर तुम्ही तुमच्या एज्युकेशनच्या जो स्तर आहे, जी लेवल आहे ती कमी करू नका. तुमचा जो अभ्यास आहे तो प्रथम, त्याच्यानंतर जो तुम्ही टाइम वेस्ट करता, वेस्ट म्हणजे मित्रांसोबत बसून किंवा रात्री 1-2 तास मोबाईल बघणं किंवा XYZ, तर हा जो टाइम आहे त्याच्यातला थोडा टाइम तुम्ही याला द्या. मी सर्वांना विनंती करतो, स्टुडंट लेवल सर्वात जास्त म्हणजे ज्या मुली असतील किंवा मुलं असतील तर यांना विनंती करतो की तुम्ही हा टाइम वेस्ट करू नका. जो तुम्ही फालतू टाइम वेस्ट करत असणार तर तो टाइम तुम्ही इकडे द्या. इथं देखील तुमचं करिअर बनवू शकतं आणि ते करिअर असं बनेल मित्रांनो की तुम्ही विचार करू शकणार नाही. कारण यूट्यूबच्या प्लॅटफॉर्मवर किंवा सोशल मीडियाच्या कोणत्याही प्लॅटफॉर्मवर जो माणसाची जी ओळख होते ती कोणत्याही नोकरी करून होत नाही. बट तुम्ही एज्युकेशन करणं खूप गरजेचं आहे. आता अजून एक पॉईंट घेणार आहेत आपण. जर तुम्ही यूट्यूब तुम्हाला ओपन करायची इच्छा असेल किंवा तुम्ही ओपन केलं असेल, ज्याचे 100 सबस्क्रायबर असतील, 200 सबस्क्रायबर असतील, तर यासाठी मी तुम्हाला एक विनंती करतो की ज्याचे 100 सबस्क्रायबर असतील तो मनाने खचून जातो. माझे सबस्क्रायबर का वाढत नाही, माझे व्ह्यूज का वाढत नाही, मी तर व्हिडिओ डेली अपलोड करतो, एका दिवसाआड अपलोड करतो किंवा 2 दिवसाआड अपलोड करतो, तरी माझे व्ह्यूज वाढत नाही. मित्रांनो, यूट्यूबचं जे अल्गोरिदम आहे ते खूप वेगळं आहे. ते तुम्हाला पूर्ण जाचक पद्धतीने तपास करतं की हे ज्याचे जे कंटेंट्स आहेत हे खरंच या लायकीचे आहेत का, हा बनवतोय याचे मेहनतीचे आहेत का, तुम्ही असेच कुणाचे कॉपी करून ठेवले आहेत का. खूप वेगळं असं अल्गोरिदम आहे आणि त्याच्यात तुम्ही बसणार तर ॲटोमॅटिक तुमचं यूट्यूब एखादा व्हिडिओ एवढा व्हायरल करून टाकणार जो तुमचा क्रायटेरिया आहे मित्रांनो तो एका दिवसात कंप्लीट होणार आहे. बट त्याच्यासाठी काय करायचे, तुम्हाला कंटिन्युटी ठेवायची. रोज एका दिवसाआड 2 दिवसाआड तुम्हाला व्हिडिओ अपलोड करायचे आहेत. आता थोडक्यात आपण बघणार आहोत व्हिडिओवर कसे कोणता क्रायटेरिया आहे याचा अभ्यास करू आपण आजची माहिती संपू. आजचा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश देखील मी तुम्हाला सांगितला आहे. तर मित्रांनो, तुम्हाला यूट्यूबमध्ये जर तुम्हाला सक्सेस व्हायचे असेल, तुम्हाला पैसा कमवायचा असेल तर 2 क्रायटेरिया आहेत, ते नीट बघा. पहिलं आहे, तुम्हाला 4,000 वॉच टाईम हा कंप्लीट करायचा आहे. म्हणजे तुमचे जे व्हिडिओ बघतील, व्ह्युअर्स जे व्हिडिओ बघतील, तर तुमच्या जो बघण्याचा जो वेळ आहे, जो कालावधी आहे, तो तुम्हाला 4,000 घंटे म्हणजे 4,000 तास तुमचे होणे कंप्लीट महत्त्वाचे आहे. आणि दुसरा क्रायटेरिया आहे, त्याचबरोबर म्हणजे 4,000 वॉच टाईमचा तुमचा कंप्लीट होणारच आहे, पण त्याचबरोबर तुम्हाला तुमचे 1,000 सबस्क्रायबर म्हणजेच तुम्हाला 1,000 सबस्क्रायबर कंप्लीट देखील करायचे आहेत. आता हे दोघं क्रायटेरिया तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत, त्यानंतरच तुमचे चॅनल मोनेटाईजला जाणार आहे. आता मोनेटाईजला हे कंप्लीट झाल्यानंतर मोनेटाईजला डायरेक्ट जाईल का चॅनल? नाही. तर तुम्हाला त्याला ॲप्लिकेशन करावं लागतं, त्याला अप्लाय करावं लागतं तुम्हाला, त्यानंतर मोनेटाईज होतं. भरपूर प्रक्रिया आहे पुढे. तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून एक व्हिडिओच्या माध्यमातून सर्व अभ्यास आपण करणारच आहोत. तर अगोदर तुम्हाला सांगतोय मी, तुम्ही तुमच्या जर एखादा मेल आयडी असेल तर तुम्ही त्या मेल आयडीवर जाऊन तुम्ही तुमचं एखादं चॅनल ओपन करा आणि ओपन केल्यानंतर मी जो तुम्हाला क्रायटेरिया सांगितला आहे मी तुम्हाला स्क्रीनवर देखील दाखवतोय. तर या पद्धतीने तुम्ही तुमच्या क्रायटेरिया तुम्ही पूर्ण करायचा तुम्हाला टार्गेट ठेवायचा आहे. व्हिडिओ अपलोड करत राहा, नकारात्मक ऊर्जा ठेवू नका. माझे व्हिडिओ एवढे टाकले, माझे व्हिडिओ चालले नाही, कोणी बघितले नाही, पहिले 100 येतील, 50 येतील, 200 येतील, 500 येतील, वाढत हळूहळू वाढून. आता माझे 2 व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो किंवा भरपूर आहेत व्हिडिओ तसे,
पण मी 2-3 व्हिडिओ तुम्हाला दाखवतो, जे व्हिडिओ 2-2 लाख व्ह्यूज आलेले आहेत किंवा 1-1 लाख व्ह्यूज आलेले आहेत किंवा 80-90 हजार व्ह्यूज आलेले आहेत, असे देखील व्हिडिओ असतात. हे बघा, व्हिडिओ टाकत राहायचं, आपलं काम आपण करायचं, यूट्यूबचं काम यूट्यूब करणार आहे. ज्या व्हिडिओमध्ये त्यांना वाटलं की याच्यात सत्य आणि तथ्यता आहे, तो व्हिडिओ तुमच्या ऑटोमॅटिक यूट्यूब तुमच्या पुढच्या जे व्ह्यूअर्स आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करते. आता याचे काही सेटिंग्स असतात, काही असतात, भरपूर आहेत. आपण ते सर्व व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी मला आज खूप आनंद झाला होता की माझे आज पहिलं पेमेंट आलं आहे आणि मला वाटलं की माझं पेमेंट येण्याचं पहिलं मेन कारण तर तुम्ही आहेत, जे व्ह्यूअर्स आहेत, जे सबस्क्रायबर आहेत, ज्यांनी नाही केलंय ते सबस्क्रायबर आहेत, जे बघून नाही करत ते सबस्क्रायबर आहेत. तर मित्रांनो, मी तुम्हाला विनंती करतो, ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या व्हिडिओवर किंवा आपल्या चॅनलवर खूप महत्त्वपूर्ण अपडेट याच्यापुढे देखील येतील आणि याच्यानंतर देखील येत होते. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व तसेच बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. असेच नवनवीन अपडेट तुम्हाला मिळत राहतील. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.